आशुतोष मार्कंडेय यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कोपरगाव नगरपालिकेसाठी मशाल चिन्हावर ताकदीने लढण्याचा शिवसैनिकांचा एकमुखी संकल्प। सविस्तर वृत्तांत। आता जिंकेपर्यंत लढायचं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संपर्क प्रमुख आदरणीय आशुतोषजी मार्कंडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोपरगाव तालुक्यातील संवत्सर जिल्हा परिषद गटाची आढावा बैठक मौजे भोजडे गावात संपन्न झाली। यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख सचिनजी कोते उपस्थित होते। येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंपर्क अभियानातून शिवसैनिकांना ऊर्जा देऊन ताकदीने निवडणुका लढविण्याचा एकमुखाने निर्धार केला। सध्या सुरू असलेल्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षांसह मशाल चिन्हावर नगरसेवक निवडून आणण्यासाठी शहरासह ग्रामीण शिवसैनिक जीवाचे रान करतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी माजी जिल्हा प्रमुख प्रमोदजी लबडे, माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेबजी जाधव, संगमनेर विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांतजी शिंदे, तालुका संपर्क प्रमुख प्रवीणजी शिंदे व मनोजजी कोपते, तालुका प्रमुख गंगाधरजी रहाणे व संजीवजी दंडवते, नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार भरतजी मोरे, गगनजी हाडा, अमरजी कातारी, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख धर्माजी जावळे, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हा संघटक अशोकजी पवार, तालुका संघटक अशोकजी कानडे, उपतालुका प्रमुख बाळासाहेबजी मापारी, युवा सेनेचे उपतालुका युवा अधिकारी कृष्णाजी आहेर, गट प्रमुख नंदूजी निकम व शब्बीर भाई शेख, पुनतांबा शहर प्रमुख महेशजी कुलकर्णी, देहगाव शाखा प्रमुख मच्छिंद्रजी बागल, भोजडे शाखा प्रमुख भाऊसाहेबजी मनसरे, पत्रकार तान्हाजी मामा लामखेडे व प्रशांतजी टेके पाटील यांच्यासह भोजडे पंचक्रोशी व संवत्सर गटातील प्रमुख कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी तानाजी लामखेडे, मामा रवंदेकर, अहिल्यानगर उपसंपादक।